चंदगड विधानसभेवर अपक्षाची बाजी। भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी फडकवला विजयी ध्वज। 24,134 मतांनी केला महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये झालेल्या बंडाळीत चंदगड विधानसभा मतदारसंघात अखेर अपक्ष उमेदवार आणि भाजपा नेते शिवाजी पाटील यांनी बाजी मारत विजयी ध्वज फडकावला। महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा त्यांनी तब्बल 24,134 मतांनी पराभव केला। त्यांना 84,254 मतं मिळाली, तर राजेश पाटील यांना 60,120 मतं मिळाली। महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नंदाताई बाभुळकर या 47,259 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर अपक्ष उभे राहूनही प्रचारात रान उठवलेल्या अप्पी पाटील यांना 24,582 मतांवर समाधान मानावं लागलं। जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढलेल्या मानसिंग खोराटे यांनाही 22,107 अशी लक्षवेधी मतं मिळाली। याशिवाय अन्य 12 अपक्षांनी या निवडणुकीत त्यांचं नशीब आजमावलं होतं। त्यामध्ये अर्जुन दुंडगेकर यांना 1,484, अशोक अर्दाळकर यांना 1,276, प्रकाश रेडेकर यांना 1,279, रमेश कुटरे यांना 952, अर्जुन कांबळे यांना 943, मोहन पाटील यांना 626, परशुराम कुटरे यांना 592, अक्षय डवरी यांना 457, संतोष चौगले यांना 312, तुलसीदास जोशी यांना 303, जावेद अंकली यांना 285 आणि महम्मद इसाक नदाफ यांना 264 अशी मतं मिळाली। या सर्वांचे डिपॉझिट जप्त होणार आहे। विशेष म्हणजे नोटालाही 979 मतं मिळाली आहेत। सकाळी 8 वाजता गांधीनगर येथील पॅव्हिलियन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली। एकूण 14 टेबलवर ही मतमोजणी सुरू होती। पहिल्या फेरीत शिवाजी पाटील यांना 2,735 मतं मिळाली, तर राजेश पाटील 1,710 मतं घेत 2 नंबरवर राहिले। पहिल्याच फेरीत मिळालेलं 1,025 मतांचं मताधिक्य शिवाजी पाटील यांना अखेरपर्यंत साथ देत राहिले। तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नंदाताई चौथ्या फेरी अखेर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचल्या, पण नंतर राजेश पाटील पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आले। पुढे 12व्या फेरी अखेर सुद्धा 24,340 मतं घेऊन नंदाताई पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर आल्या होत्या, तर राजेश पाटील यांना 24,216 मतं होती। मात्र तेव्हाही शिवाजी पाटील 29,641 मतं मिळवून 5,301 मतांनी आघाडीवर राहिले। याचाच अर्थ राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होत गेली आणि शिवाजी पाटील मात्र एकसंधपणे पुढे जात राहिले आणि शेवटी त्यांचं लीड कुणालाही तोडता येणार नाही हे जवळपास 16व्या फेरीनंतर स्पष्ट होत गेलं। या निवडणुकीत एक विशेष बाब म्हणजे शिवाजी पाटील यांना त्यांच्या इनाम सावर्डे या गावी 428 पैकी 427 मतं मिळाली आहेत। केवळ एक मत तिथं अर्जुन दुंडगेकर या अपक्ष उमेदवारानं घेतलंय।